डॉक्टर उमेद अभियानांतर्गत बोलत आहे. आज यावर्षी आपण महालक्ष्मी सरस वाशी या सरसचं हे दुसरं वर्ष आहे आणि मुंबईकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आपण आत्तापर्यंतचा आपला सेल जवळजवळ 12 कोटीच्या आसपास झालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे ग्रामीण भागातून आलेले पदार्थ या ठिकाणी आपण विक्रीला मांडलेले आहेत. एकूण 470 स्टॉल आहेत. त्यापैकी 400 स्टॉल हे वस्तूंचे आहेत आणि 70 स्टॉल हे फूड मार्ट म्हणून जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्या सर्व पदार्थांचे फूड मॉल आहेत. त्याच पद्धतीने वस्तूही त्याच दर्जाच्या आहेत. अगदी गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत जे वेगवेगळे पदार्थ किंवा जमिनीतून उत्पादित केले जातात आणि त्यापासून जे उपपदार्थ किंवा ज्या वस्तू पदार्थ बनवले जातात त्या सर्व प्रकारच्या वस्तू पदार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक आणि नॅचरल पद्धतीने आमच्या बचत गटाच्या ताईंनी बनवलेल्या आहेत आणि त्या सर्व वस्तू अगदी माफक दर्जात आणि उत्तम क्वालिटीमध्ये या ठिकाणी विक्रीला मांडलेल्या आहेत. मुंबईकरांचे परत एकदा मनापासून आभार मानतो की त्यांनी या सरसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी आपण सर्वांनी सरसला भेटी देऊन चांगल्या पद्धतीने खरेदी केलेली आहे. एक चांगल्या पद्धतीचं यशस्वी म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचं सरस 25 तारखेपर्यंत आहे. पण आज तुम्ही इकडे आलेला आहात शूटिंग करण्यासाठी आणि माझ्या इकडचे सगळे प्रोडक्ट संपलेले आहेत. आज जे टेबलावर उपलब्ध आहेत तेवढेच प्रोडक्ट आज माझ्याकडे आहेत. म्हणजे आवळ्यापासून जवळजवळ मी 22 प्रकार जे बनवते त्याच्यामध्ये 4 प्रकारची सरबत आहेत, 5 प्रकारच्या कॅन्डी आहेत, शुगर फ्री ज्यूस आहे, मिठाईला पर्याय आवळा लाडू आहे, आवळा गुलकंद आहे, आवळा मावा आहे, आवळापासून तयार केलेली मेहंदी आहे, आवळा हेअर ऑइल आहे, आवळा पावडर आहे, आवळा हर्बल टी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आम्ही उत्पादित करतो. काय घेऊ आणि काय नको असं आहे ते सुंदर प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे टेस्टिंग वगैरेसाठी सगळं प्रोव्हाइड करतात. ॲज वेल ॲज एकदम नॅचरल प्रोडक्ट्स इकडे अवेलेबल आहेत. तर मग घ्यायला काही विचार करावा नाही लागेल. जिकडे नॅचरल आहे तिकडे आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि त्यांना पण थोडा हातभार लागतो तर मग छान वाटतं, आपल्याला पण मनाला छान वाटतं. आमच्याकडे स्पेशल वांगी असतात भरताची, हिरवे वांगी, त्याचं आम्ही स्पेशल भरीत करतो. हे भरीत आमचं. आणि झुणका, हा झुणका याला कोणी पिठलं भाकरी पण म्हणतात. तर आमचं हे पिठलं आणि बाजरीच्या भाकरी पण आहे. कसा रिस्पॉन्स भेटला तुम्हाला? रिस्पॉन्स माझा सुरुवातीला लोकांना माहीत नव्हतं कारण माझा स्टॉल कोपऱ्यामध्ये होता. तर पण मला माझ्या मेनूवर खात्री होती की असो कोपऱ्यात का मिळवणार पण माझा मेनू चांगला आहे, मला लोकांचा प्रतिसाद मिळणारच. कारण चविष्ट वस्तू असली तर ती वस्तू ते व्यक्ती घाबरतच नाही. तर मी माझी सहनशक्ती कमी केली नाही तर मी करतच राहिली. तर आता माझ्या 5-6 दिवसापासून मला लोकांचा प्रतिसाद खूप मिळत आहे. धन्यवाद सर, तुम्ही माझी सगळी माहिती मला विचारली, मी तुमचे आभारी आहे. माझ्या महिला समूहाचं नाव आहे सावित्रीबाई फुले महिला समूह. माझे 2006 पासून माझा महिला बचत गट आहे. परंतु आम्ही नवी मुंबईमध्ये तर आम्हाला असं वाटायचं की पहिलं बीकेसीलाच खूप धरला होतो किंवा बांद्र्याला, पण असं काही नाही. नवी मुंबईला सुद्धा आम्हाला दुसऱ्या स्टॉल लावायचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला आणि आमच्या उमेद परिवाराचे आम्ही खूप खूप आभार मानतो. ग्रामीण भागात आमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो आणि
आम्ही सिलेक्शन म्हणजे थोड्या काही कारणामुळं काही कारणामुळं रिजेक्ट झालो. पण आम्ही पुन्हा प्रयत्न करून ही जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रकारचे कडधान्य त्यामध्ये आहे हरभरा, छोला, सांगा नाव सांगा. हे सर्व कडधान्य आपल्याकडे मिळेल. आणि नाव माझं नाव आहे सीमा प्रवीण गुन्हेवाटे. माझ्या समूहाचं नाव आहे निर्मल स्वयंसहायता समूह. मेरा नाम साधना सिंह है जोर से. और मेरे गट का नाम निवासिनी स्वयं सहायता समूह है. हम थाने भिवंडी से हैं और हमारा प्रोडक्ट साड़ी कुर्तीज़ वगैरह है जिसमें हम अलग अलग एम्ब्रॉयडरीज और अलग अलग सिल्क की साड़ियाँ देते हैं. बचत गटाचं नाव आहे श्री चरण महिला बचत गट, मुक्काम नेणवली, पोस्ट आठवणे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. नारी शक्ती राबगाव प्रभात संघाचं नाव आहे आमच्या. आणि आम्हाला पंचायत समितीकडून असं म्हणजे आम्ही पहिल्यांदाच आलेले आहे इथं. चांगला रिस्पॉन्स आहे. आणि पहिल्यांदा म्हणजे पंचायत समितीकडून आम्हाला सरांनी आमचं सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन तर सगळी हे आमचं कडधान्य स्वतःचं प्रोडक्ट आहे. शेंगदाणा, ह्याचं तिळाचं लाडू, गोडी शेव, चांगला रिस्पॉन्स मिळतो.